बघा एक महत्त्वाचे अपडेट आता या स्फोटासंदर्भात की दहशतवादी हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती आहे। म्हणजे या स्फोटामागे काहीतरी घातपात होता, हा जो तर्क होता त्याला आता पुष्टी मिळते। सूत्रांची माहिती आहे की हा दहशतवादी हल्लाच आहे। त्यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आणि 30 पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत। प्रतिनिधी भरत पोहळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घ्या। भरत, हा दहशतवादी हल्ला झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून अगदीच 200 मीटर अंतरावर असलेला दिल्ली मेट्रो स्टेशनचा जो परिसर आहे, चांदणी चौकाचा परिसर आहे, या सिग्नल जवळ एक कार हळूहळू चालत होती आणि ही हळूहळू चालणाऱ्या कारमध्ये अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामागे आता 2 संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एक महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे दिल्लीमध्ये हा जो स्फोट झाला यामागे दहशतवादी हल्ला असल्याची जी माहिती आहे ही सूत्रांनी दिली। दिल्ली पोलिसांमधील सूत्रांनी या सगळ्या संदर्भात आता हा दहशतवादी हल्ला असल्याच्या अँगलने तपासाला सुरुवात केली होती आणि आता तो हल्ल्याचा अँगल दिल्ली पोलिसांमधील सूत्रांच्या माहितीनुसार कन्फर्म केलेला आहे। बरं, आपण बघतोय की फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं मिळाली होती आणि आज दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठा स्फोट होणं, ह्याचे सगळे काहीतरी धागेदोरे एकत्र जुळतायत। नक्कीच आपण पाहिलं तर सकाळी फरीदाबादमध्ये 350 किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटकं मिळाली होती। त्यानंतर NIA ही स्फोटकं आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी स्फोटकं ताब्यात घेतल्यानंतर दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अनेक धमकीच्या अँगलने तपास केला होता, धमकी आल्याचं सुद्धा म्हटलं जात होतं। मात्र त्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये हा भीषण असा स्फोट झालाय आणि हा दहशतवादी हल्ला असल्याचं आता दिल्ली पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलंय। परत म्हणजे या स्फोटाचं टायमिंग पण महत्त्वाचं आहे, कारण उद्या बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होतंय आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्लीत अशा स्फोट होणं कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होतंय। या मतदानापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये अशा प्रकारचा बॉम्बस्फोट घडून दहशतवादी हल्ला घडून एक प्रकारे भारतातील कायदा सुव्यवस्थेवरती परिणाम करण्याचा एक कट हा आंतरराष्ट्रीय पातळीवरून शिजवला जाऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जात होतं आणि त्यानंतर त्याच अँगलने हा दहशतवादी हल्ला झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। दिल्ली पोलिसांनी अत्यंत महत्त्वाची त्यातील सूत्रांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे हा जो हल्ला आहे हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे। भरत, आपल्या ज्या IB किंवा इतर ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांना याचा सुगावा लागला नाही, त्यामुळे कुठेतरी त्यांचं देखील अपयश आहे असं म्हणू शकतो का? नक्कीच IB असेल, त्यानंतर रॉ सारख्या इतर गुप्तचर संस्था असतील, दिल्ली पोलीस असेल, या सगळ्यांमधील एक अपयश असा या सगळ्या गुप्तचर यंत्रणाचं हे मोठं अपयश असावं हे सिद्ध होत आहे। कारण की राजधानी दिल्ली सारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि राजधानी दिल्लीतील जो चांदणी चौक परिसर आहे अत्यंत वर्दळीचा परिसर आहे, त्याच्या जवळच 200 मीटर अंतरावरती लाल किल्ला आहे। या किल्ला हा सगळा परिसर जो आहे हा अत्यंत वर्दळीचा असतो आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळी 6:55 अशा प्रकारचा भीषण स्फोट घडवणं, या पाठीमागे एक देशात अस्थिरता निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं हा एक हेतू असू शकतो। मात्र या सगळ्या गुप्तचर यंत्रणा आहेत, या सगळ्या गुप्तचर यंत्रणा हा हल्ला होण्याच्या पूर्वीची जी काही इतर कारणं आहेत आणि हा हल्ला होण्यासाठी होऊ नये याची जी काळजी खबरदारी घेणं गरजेचं होतं, ते शोधू शकल्या नाहीत हे अपयश आहे। नक्कीच भरत, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू।